वेदांत बंडगर खून प्रकरणी अल्पवयीन युवक ताब्यात, फरार दोघा संशयितांचा शोध सुरू. हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर याच्या खून प्रकरणी आणखीन एका अल्पवयीन युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले. खून प्रकरणात फरार असलेले किरण लोखंडे आणि विशाल चौगुले या दोघांचा शोध सुरू असल्याचं स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी म्हटलं आहे. वेदांत बंडगर या निष्पाप मुलाचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार निलेश गडदे, अतुल वायदंडे, संदेश उर्फ सँडी घागरे या तिघांना अटक केली आहे. तर या खून प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयित सागर चौगुले यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खून प्रकरणात नाव निष्पन्न झाल्यामुळे 2 दिवसापूर्वी एका अल्पवयीन युवकाला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्याची निरीक्षण गृहात रवानगी करण्यात आली. तर खुनावेळी निलेश गडदे याच्याबरोबर मोटारीत असल्याच्या संशयावरून आणखीन एका अल्पवयीन युवकाला ताब्यात घेतलेलं आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत तिघांना अटक केलेली आहे, तर 2 अल्पवयीन युवकांना ताब्यात घेतलेले आहे. खून प्रकरणातील गडदे याचे साथीदार किरण लोखंडे, विशाल चौगुले हे दोघेजण अद्याप फरार आहेत आणि त्यांचा शोध सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक गडदे यांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.